सर्वप्रथम विवेक निर्माण होणं गरजेचं आहे. सर्वप्रथम त्याच्यामध्ये विवेक निर्माण होणं गरजेचं आहे की तो परमात्मा चराचरामध्ये भरलेला आहे, त्याच्याशिवाय दुसरा कोणीही नाही आणि तो मला प्राप्त व्हावा असा आत्मानात्म विवेक हा प्राप्त होणं गरजेचं आहे. पण माणसाला विवेकच नसतो. हां अहो काही माणसाचं नाव विवेक असलं म्हणजे तो विवेकी असेल का? नाही, नावाचा तसा काही संबंध माणसाशी नसतो. एखाद्याचं नाव अमर आहे, हां अमरसिंग तोमर गए लक्ष्मी मांगे भीक, काय सांगतात? अमरसिंग नाव आहे म्हणजे तो कायम जिवंत राहतो असं नाही, तोही मरतो. लक्ष्मी नाव आहे म्हणजे ती काही फार श्रीमंत असते असं नाही, तर ती भीक सुद्धा मागू शकते. म्हणजे जर आपण बघितलं तर नावाचा विचार हा कृतीशी असण्याचा तसा संबंध नसतो, कारण नाव हे 10व्या-12व्या दिवशी ठेवलं जातं. याची बुद्धिमत्ता कुठपर्यंत आहे याचा विचार होत नाही. म्हणून एखाद्याचं नाव विवेक असलं म्हणजे तो विवेकानं वागेल असं नाही. एका माणसाकडे एक कामाला मुलगा होता, त्याचं नाव विवेक, बरं का, त्याचं नाव विवेक. आता ह्या विवेकानं काय करावं? मनाला वाटेल तशा गोष्टी करायच्या, त्याचा परिणाम काय होईल काय नाही याचा विचार नाही करायचा. झालं. मालक सारखा म्हणायचा, अरे तुझं नाव विवेक आहे म्हटले, अरे थोडंसं तरी बुद्धीचा वापर करत जा, थोडंसं तरी विचार करत जा, परिणामांचा विचार करत जा, काय होऊ शकतं काय नाही, थोडी तरी बुद्धी चालवत जा, विवेक तुझं नाव आहे. वारंवार आपला मालक आपल्या बुद्धीचे नाव काढतोय, नावाचं नाव काढतोय. मग काय करावं? तर त्यांनी सांगितलं ठीक आहे म्हणले मालक. एक दिवशी सांगितलं मालक म्हणले आता इथून पुढं सगळा विचार करून करेल म्हटले, कुठलंही काम तसं करणार नाही. त्याच्याकडे मित्र आला, त्या मालकाकडे मित्र आला, उन्हाळ्याचे दिवस होते. त्यांनी सांगितलं मित्राला सहज विचारलं, म्हणले का हो मालक काकडी खाणार का म्हणले. त्याला विचारलं मित्राला, का रे काकडी खाणार का? तेव्हा ते मित्रांनी सांगितलं ठीक आहे उन्हाळ्याचे दिवस जरा थंड वाटेल म्हणले, आणि दे आपण खाव्यात म्हणले. सहज जुने मित्र गप्पा मारत ते आपले अशा पद्धतीनं चर्चा करत होते. त्यांनी त्या विवेकला बोलवलं, म्हणले अरे विवेक जरा बाजारातून काकडी घेऊन ये म्हटले. विवेकनी सांगितलं ठीक आहे, बरं तुम्ही खाणार आहेत का म्हटले. हो मी पण खाणार आहे, मित्राला खाऊ घालायचं मी पण खाणार आहे. नक्की खाणार ना तुम्ही? हो खाणार. बरं ठीक आहे आलोच म्हणले. गेला. आता हा विवेक जर का आपल्या राऊतवाडीतला जर का असेल तर तो बाजारातून काकडी किती वेळात घेऊन येलो? अंदाजे 10 मिनटं 15 मिनटं, 1 तास पकडा. 1 तास पकडा. हा विवेक दुसऱ्या दिवशी उगवला दुपारी. मालकासमोर घेऊन आला, मालक ही घ्या काकडी म्हटला. मालक पण विसरून गेला. म्हटलं काकडी तुम्ही नाही का काल मागितली होती? म्हटलं अरे काल मागितली, तो मित्र त्याच्या गावाला सुद्धा निघून गेला, तू आज काकडी आणतोस? थांबा म्हणले मालक, आज ऐकून घेणार नाही. तुम्ही काय सांगितलं? प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे, त्याच्याशिवाय करायचं नाही. मी बाजारात गेलो, चांगली काकडी घेतली, काकडी नुसती घेऊन आलो असतो तर तुम्ही म्हणाला असतात की नुसती काकडी खायची का? अरे सोलायला काहीतरी आणायचं ना, हे घ्या म्हटलं सोलानं. बरं वाटलं, ठीक आहे म्हणले. बरं नुसतं सोलून जमणार आहे का? कापण्यासाठी सुरी मागितली असती, ही घ्या सुरी. वा चांगलं वाटलं मालकाला. बरं तुम्ही म्हणाल की नुसती काकडी खायची का? काही त्याच्याबरोबर मीठ वगैरे, हे घ्या मीठ. बरं नुसतं मिठाबरोबर खायचं, तिखटाबरोबर खाल्लं तर आणखी चांगलं वाटेल असं कदाचित तुम्ही म्हणू शकाल. म्हणे हे घ्या तिखट. वा मालकाला बरं वाटलं. म्हणले अरे काहीतरी डोकं चालवतं, ठीक आहे उशीर देर आहे दुरुस्त आहे असा विचार केला. बरं त्यांनी सांगितलं आता जर काकडी खाऊन तुम्हाला सर्दी झाली तर ती सर्दी होऊ नये म्हणून हे घ्या विक्स. विक्स लावून सुद्धा तुमचं जर का काम झालं नाही तर ही घ्या डिकोल्ड गोळी. अरे विचार करू लागला काय चालू आहे. त्यांनी सांगितलं समजा डिकोल्ड घेऊन सुद्धा तुमचं काम भागलं नाही, हे बघा डॉक्टर साहेब. हा डॉक्टर. एवढं करून समजा तुम्हाला त्या डॉक्टरांच्या इंजेक्शनचा गुण आला नाही तर हे बघा म्हटले दवाखान्यातलं बुकिंग. एवढं सगळं करून तुम्हाला त्रास झाला आणि जाण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून हे बघा बाहेर उभी आहे ॲम्ब्युलन्स. तिथे गेल्यावर ICU मध्ये दाखल करावं लागलं तर हे बघा ICUचं बुकिंग. आणि एवढं करून जर का काहीच झालं नाही तर हे बघा सामान. झालं, दृष्टांत संपला. नाव विवेक आहे. विवेकासारखं काही वागतोय का? दृष्टांत हा सिद्धांताच्या पुष्टीसाठी असतो. नाव विवेक आहे, विवेकासारखं काही वागत नाही, उपयोग नाही. विवेक निर्माण झाला पाहिजे. परमात्म्याची प्राप्ती व्हावी
याच्यासाठी तो परमात्मा किती व्यापक आहे याचा विचार होणं गरजेचं आहे. त्याच्या पुढचं पाऊल वैराग्य निर्माण झालं पाहिजे. शास्त्रामध्ये व्याख्या अशी आलेली आहे, इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंतच्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. हे वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. शमाधी षटसंपत्ती प्राप्त झाली पाहिजे. शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान, तितिक्षा या 6 गोष्टींना शमाधी षटसंपत्ती असं म्हणतात. बघा, अगदी थोडक्यात बघायचं, शम म्हणजे मनाचा निग्रह, दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह, श्रद्धा म्हणजे सद्गुरू आणि वेदांत वाक्यावरती असणारा अत्यंत विश्वास, याला श्रद्धा म्हणतात. समाधान म्हणजे काय? परमतत्वावरती आपली वृत्ती स्थिर झाल्यानंतर जी अवस्था प्राप्त होत असते त्याला समाधान म्हणतात. उपरम म्हणजे काय? तर आपल्या सगळ्या साधनांचा विधीपूर्वक त्याग म्हणजे उपरम. आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर श्रद्धा, समाधान आणि तितिक्षा. तितिक्षा म्हणजे काय? आपण जे काही सुखदुःख भोगत आहोत त्या सुखदुःखाला दुःख झालं म्हणून त्रास वाटून घ्यायचा नाही आणि सुख झालं म्हणजे फार समाधानही वाटून घ्यायचं नाही. म्हणजे सुखदुःखाची जी वागणूक आहे ती समानतेनं पालन करणं याला तितिक्षा म्हणतात. याला शमाधी षटसंपत्ती म्हणतात. 6 गोष्टी आहेत. म्हणजे आधी विवेक प्राप्त झाला पाहिजे, मग वैराग्य निर्माण झालं पाहिजे, शमाधी षटसंपत्ती आपल्याकडे असावी लागते आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्याच्या नंतर मुमुक्षुता निर्माण होते. मुमुक्षुता म्हणजे मोक्षाच्या प्राप्तीची इच्छा. कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. अशा पद्धतीनं परमात्म्याच्या प्राप्तीची ओढ असावी लागते आणि मग संत सद्गुरू येतात आणि आपल्याला परमात्म्याच्या तत्वमसी महावाक्यानं उपदेश करतात आणि परमात्म्याचं अपरोक्षत्वानं ज्ञान प्राप्त करून देतात. झालं. हे झालं म्हटलं तरी हे इथपर्यंत येणं सोपं आहे का मला सांगा? ज्ञान प्राप्त करण्यासाठी जर का एवढ्या शिड्या चढून यावं लागेल, एवढ्या गोष्टी कराव्या लागत असतील तर खरं तर ज्ञान प्राप्त करणंच अवघड आहे. परंतु आपली भक्ती परमात्म्यावरती असेल, भगवंतावरती असेल तर आपल्याला तो परमात्मा आयतच ज्ञान देऊ इच्छितो, तर ते का नाकारायचं? बरं, त्याच्यामध्ये सुद्धा हे असं द्या ते तसं द्या. हां, याच्या पाठीमागचं कारण असं आहे की माणसाला कशाचा अहंकार होईल हे सांगता येत नाही. म्हणून संत महात्म्यांनी ज्ञान मला दे देवा, पण कशा पद्धतीचं दे? तर भक्ती आणि प्रेमयुक्त दे. कारण ज्ञानाचा अहंकार माणसाला नुकसानीमध्ये टाकत असतो बरं का. एक कुठल्याही प्रकारचा अहंकार, ज्ञानाचाच नाही कोणत्याही प्रकारचाला नुकसान करायला भाग पाडत असतो बरं का. एक पंडित होता मोठ्या पदव्या घेतलेला, 10-12 पदव्या संपन्न अशा पद्धतीचा पंडित. रेल्वेनं प्रवास करत होता. पूर्वीचा काळ होता. बोगीमध्ये एकटा होता. काही अंतरावरती पुढच्या स्टेशनवरती एक आपला साधा वारकरी चढला. साधा वारकरी आपला चढला, गाडीमध्ये बसला. बोगीमध्ये 2घच जण. आता पूर्वीचा काळ असल्यामुळे ते कानात घालून टाकायचं यंत्र नाही, त्यामुळे काय कंटाळा येऊ लागला. लांबचा प्रवास होता. विचार केला अजून पुढचं स्टेशन अजून 12-15 तासांनी येणार आहे. मग काय करायचं? बरं, झोपसुद्धा झालेली आहे. आता काय करायचं? तर त्यांनी विचार केला त्या वारकरीशी आपण गप्पा मारू. त्या वारकरीशी गप्पा मारू असा त्यांनी विचार केला. म्हणून विचारलं, काय वारकरी दादा काय चाललं आहे? ते आपला त्याचा जप चालू होता. त्यांनी सांगितलं काही नाही. कुठून आले? काहीतरी उत्तर द्यायचं. पण त्याला काही बोलण्यामध्ये रस वाटेना त्या वारकऱ्याला. चला आता काय करावं? हा माणूस आपण बोलतोय तर काही उत्तर देत नाही. अहो ते म्हणले बोला जरा, गप्पा मारा, काहीतरी करा. तेव्हा त्यांनी असं सांगितलं, अहो काय नाही, आमच्या नाथ महाराजांनी सांगितलं हरी बोला नाहीतरी या बोला, व्यर्थ गलबला करू नका. नाथ महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. मग त्याच्यामुळे गप्पा मारण्यामध्ये काही रस नाही. आता या पंडिताची खुमखुमी याला असं वाटू लागलं मला किती ज्ञान आहे हे या समोरच्याला कळालं पाहिजे. एखादा माणूस असतो, एखादा श्रीमंत माणूस असतो तर त्याला दाखवायची भारी हौस असते की माझी किती श्रीमंती. आपण जर बघितलं लोक काय करतात, ते सोन्याच्या हातामध्ये गळ्यामध्ये एवढं घालतात, एवढं घालून फिरतात. त्यांना दाखवायचं असतं की माझ्याकडे आहे. दाखवण्याचं कारण तशी याला असं वाटू लागलं मला किती ज्ञान आहे हे याला आपण सांगितलं पाहिजे. पण हा काही आपल्याला प्रतिसाद देत नाही आहे. शेवटी त्यांनी विचार केला याचा काहीतरी फायदा करून देण्याचं जर आपण सोंग केलं तर निदान हा काहीतरी ऐकू शकेल, आपल्याशी बोलू शकेल. मग त्यांनी सांगितलं शेतकरी दादा एक काम करा म्हटले, आपण एकमेकांना कोडं घालूयात. तुम्ही मला कोडं विचारा, मला उत्तर देता नाही आलं तर मी तुम्हाला 100 रुपये देईल. मी तुम्हाला कोडं घालेन, तुम्हाला जर उत्तर देता नाही आलं तुम्ही मला 100 रुपये द्या. वारकरी विचारात पडला. वारकऱ्यांनी सांगितलं अर्ध मान्य अर्ध अमान्य. कसं काय? त्यांनी सांगितलं मी तुम्हाला कोडं विचारेन, उत्तर देता नाही आलं तुम्ही मला 100 रुपये द्यायचे मान्य. पण तुम्ही मला कोडं विचारा, मला जर उत्तर देता नाही आलं तर 5 रुपये देईल म्हटलं.
मान्य असेल तर बोला, नाही तर रामकृष्ण हरी. आता हा विचार करू लागला, म्हणला ठीक आहे, काय हरकत नाही, 5 रुपये तर 5 रुपये, तेवढाच फुकटामध्ये चहा होऊन जाईल. म्हणलं हा असा काय आपल्याला प्रश्न विचारणार आहे सामान्य, की ज्याचं उत्तर मला देता येणार नाही. बरं, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तर त्याला देता येणार नाही. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही, झालं, विचारा म्हणले कोडं. त्या वारकऱ्यांनी त्याला असं कोडं घातलं. त्या साहेबांना असं विचारलं की असा कोणता पक्षी आहे की जो जमिनीवर असताना 2 पायांचा असतो, उडताना 3 पायांचा होतो आणि आकाशात गेल्यानंतर 5 पायांचा होतो. कोडं घातलं, असा कोणता पक्षी आहे जो जमिनीवर असताना 2 पायांचा असतो, उडताना 3 पायांचा होतो, आकाशात गेल्यानंतर 5 पायांचा होतो. आता ह्या पंडिताचा ज्ञानाची पराकाष्ठा झाली. तो म्हणला असं आपण कुठल्या एन्सायक्लोपीडियामध्ये बघितलं नाही, कुठल्या ज्ञानकोशामध्ये बघितलं नाही, विकिपीडियामध्ये बघितलं नाही, कुठल्या जीवशास्त्राच्या ग्रंथामध्ये असा पक्षी बघितला नाही की जो जमिनीवर असताना 2 पायांचा असतो, उडताना 3 पायांचा होतो, आकाशात गेल्यानंतर 5 पायांचा होतो. तासभर विचार केला महाराज त्यांनी, तासभर विचार केला. विचार केल्यानंतर त्यांनी सांगितलं शेतकऱ्याला, म्हटलं मला माहीत नाही हो, सांगा. त्यांनी सांगितलं काही काळजी करू नका, म्हटलं अजून विचार करा. अजून अर्धा तास विचार केला. कसा पक्षी आहे, असा कोणता पक्षी आहे जो जमिनीवर असताना 2 पायांचा, उडताना 3 पायांचा, आकाशात गेल्यानंतर 5 पायांचा होतो. पुन्हा सांगितलं, दादा मला काही उत्तर येत नाही म्हणले. शेतकऱ्यांनी सांगितलं 100 रुपये काढा, 100 रुपये काढा. 100 रुपये त्या माणसाने आपले त्याला दिले, याने खिशात टाकले. हां, आता तो म्हटला आता माझी बारी, आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार. हां विचारा म्हणले, काय हरकत नाही. झालं, त्याने प्रश्न विचारला त्या शेतकऱ्याला, त्या वारकऱ्याला, असा कोणता पक्षी आहे जो जमिनीवर असताना 2 पायांचा असतो, उडताना 3 पायांचा होतो आणि आकाशात गेल्यानंतर 5 पायांचा होतो. जे कोड त्या वारकऱ्यांनी याला घातलं, आता हेच कोड त्यांनी त्याला घातलं. असा कोणता पक्षी आहे जो जमिनीवर असताना 2 पायांचा, उडताना 3 पायांचा, आकाशात गेल्यानंतर 5 पायांचा होतो. शेतकऱ्यानं विचारल्या खिशात हात घातला, 5 रुपये हातात ठेवले आणि सांगितलं मलाही माहीत नाही. काय झालं? ज्ञान आहे, ज्ञान दाखवण्याचा प्रयत्न आहे, अभिमान करण्याचा विषय आहे. 95 रुपयाचं नुकसान आणि नामस्मरण करतोय, 95 रुपयाचा फायदा. विठ्ठल विठ्ठल अभिमान नित्य नवा तया माझी. म्हणून परमात्म्याच्या ज्ञानामध्ये आपल्याला समाधान असावं. जर का ज्ञान हे भक्ती आणि प्रेमानं युक्त नसेल तर त्याच्यामध्ये अभिमान होण्याची शक्यता आहे. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला, ज्याचा अभिमान गेला तो प्रत्यक्ष देव झाला, असं तुकोबराय आपल्याला सांगतात. म्हणजे काय, अहंकार आपण बाजूला ठेवला पाहिजे आणि अशा अहंकार रहित असणारं ज्ञान हे देवा तू मला दे. भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. म्हणून प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान. आता या प्रेमाचे लक्षण सांगत असताना शास्त्रकारांनी आपल्याला असं सांगितलं की हे प्रेम झालं म्हणजे कसं ओळखायचं. तर शास्त्रकार आपल्याला सांगतात, त्याची लक्षणं सांगतात, 6 लक्षणं सांगतात. ददाती प्रतिगृह्णाती, गुह्यमख्याती पृच्छती, भुंक्ते भोजयते चैव षड्विधम प्रीती लक्षणम. ददाती प्रतिगृह्णाती, प्रेम असल्यानंतर काहीतरी दिल्या जातं, काहीतरी घेतल्या जातं. हां, ददाती प्रतिगृह्णाती, गुह्यमख्याती पृच्छती, आपल्या मनातलं गुह्य आपल्या प्रेमास्पदाला सांगितल्या जातं, त्याच्या मनातलं गुह्य तो आपल्याला सांगत असतो. भुंक्ते भोजयते चैव, ज्याच्यावरती आपलं प्रेम असतं त्याला आपण जेवायला बोलवतो आणि आपण त्याच्याकडे जेवायला जातो. असे षड्विधम प्रीती लक्षणम, अशी 6 प्रेमाची लक्षणं सांगण्यात आलेली आहेत. मग अशा प्रकारचं जे प्रेम आहे ते तुम्हाला दे. कारण प्रेम जर आपण बघितलं तर हे कोणालाही ओळखता येणार नाही. प्रेम नये सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. म्हणून अशा प्रकारचं जे प्रेम आहे ते प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. द्विवार एखादी गोष्ट जेव्हा सांगितली जाते त्यामध्ये मनामधून अशी अपेक्षा असते की ती गोष्ट प्रकर्षानं प्राप्त व्हावी. हां, तिच्याबद्दल विशेष प्रेम. हां, आमच्याकडे जेवायला या, एखाद्याने एवढंच म्हणून जावं आणि आमच्याकडे जेवायला या, नक्की या बरं का जेवायला, असं म्हणणं याच्यामध्ये फरक आहे. जेव्हा आपण द्विवार सांगतो, जेव्हा आपण वारंवार सांगतो, तेव्हा त्याच्यातली उत्कटता आपल्याला दिसत असते. म्हणून आपण जर बघितलं तर संत महात्म्यांचे असे काही अभंग आहेत की तिथे द्विरुक्ती दोष पत्करून संत महात्म्यांनी आपल्याला वारंवार एकच गोष्ट सांगितलेली आहे. जसं नाथ महाराजांचं वर्णन करत असताना शरण शरण एकनाथा, शरण एकनाथा असंही म्हणता आलं असतं, पण द्विवार म्हटलं म्हणजे याच्यातली मनाची स्थिती ही सांगण्यात आलेली आहे. या अभंगाचा जर आपण विचार केला
तर नाथ महाराज सांगतात प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. दोनदा सांगतात की प्रेम सुख देई, दोनदा सांगतात की प्रेम सुख देत असतं. प्रेम सुख देत म्हणून प्रेम सुख दे. प्रेम सुख देत म्हणून प्रेम सुख देई असा त्याचा अर्थ करू शकतो. कधी कधी संत महात्मे तीनदा सांगतात बरं का. मना जाय तेथे, मना जाय तेथे, मना जाय तेथे पंढरी तीनदा आणि कधी कधी चारदा सुद्धा सांगतात. शरीरम सुरूपम तथा वा कलत्रम यशश्चारुचित्रम धनम मेरुतुल्यम मनश्चैन लग्नम गुरोरंघ्री पद्मे ततः किम ततः किम ततः किम ततः किम. काय सांगतायत भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्य. जर तुमच्याकडे शरीरम स्वरूपम तुमचं शरीर चांगलं असेल, तथा वा कलत्रम तुमचे नातेवाईक चांगले असतील, यशश्चारुचित्रम चारी दिशेला तुमचं यश पसरलेलं असेल, धनम मेरुतुल्यम मेरू पर्वता एवढं जर का तुमच्याकडं पैसा असेल, मनश्चैन लग्नम गुरोरंघ्री पद्मे परंतु तुमचं मन जर का सद्गुरूंच्या चरणावरती नसेल तर एवढं असून त्यात काय त्यात काय त्यात काय त्यात काय ततः किम ततः किम ततः किम ततः किम अष्टक आहे आचार्यांचं. आणि याच्यामध्ये आचार्यांनी आपल्याला सांगितलं म्हणजे एखादी गोष्ट प्रकर्षानं आपल्याला सांगायची असेल तर त्याच्यामध्ये वारंवारता असते. म्हणून नाथ महाराज देवाकडे मागणं मागताना म्हणतात प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान, विठ्ठल विठ्ठल प्रेमाविण. नाथ महाराज त्यासाठी दृष्टांत देतात. रांडवेने जेवी शृंगारू केला, प्रेमाविण झाला ज्ञानी तैसा, किंवा प्रेमेविण झाला ज्ञानी तैसा. दृष्टांत देत असताना नाथ महाराज सांगतात की एखादी जी वेश्य असते, रांडवेने जेवी शृंगारू केला, त्या वेश्येचा शृंगार काय कामाचा जर तिला पती नसेल तर. त्या पद्धतीनं ज्ञान आहे पण ते भक्ती आणि प्रेमाच्या सहित नसेल तर त्याला महत्त्व नाही. म्हणून रांडवेने जेवी शृंगारू केला, प्रेमेविण झाला ज्ञानी तैसा. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान. एका जनार्दनी प्रेम अतिगोड, अनुभवी सुरवाड जाणतील. हे अतिगोड असणारं प्रेम हे फक्त अनुभवी लोकांना कळणार आहे. म्हणून प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान. विठोबा रखुमाई. हरे हरे.